पूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाओ। तर काल तुम्ही बघितलं का आम्ही घरी यायला निघालो होतो। काल सर्व दर्शन वगैरे झालं, भद्रा मारुतीचं झालं, त्यानंतर वेरूळच्या लेण्या बघितला, म्हणजे एक दोनच बघितल्या कारण आम्हाला पुन्हा लवकर घरी यायचं होतं। त्यामुळे मग आम्ही तिथून साधारणपणे 9-10 वाजेपर्यंत निघालो आणि घरी यायला आम्हाला दुपारी 3-3:30 वाजले। आल्यानंतर काही शूट घ्यायची कॅपॅसिटी नव्हती कारण खूप थकलो होतो। 3 दिवस पूर्ण झोप पण नाही, काही नाही, म्हणजे 10ला झोपायचं, 3ला उठायचं, असंच रुटीन चालू होतं 3-4 दिवस। त्यामुळे मग घरी आल्यानंतर इतकं काही शूट घ्यायला जमलं नाही। 3:30 वाजता घरी आलो, बॅग वगैरे ठेवला, थोडंसं फ्रेश झालो आणि लगेच झोपून घेतलं कारण ताकदच नव्हती राहिलेली आणि एवढा लांब गाडी चालवत म्हणजे थोडंसं थकल्यासारखं झालं होतं। तर म्हटलं चला मग रात्री पण स्वयंपाक वगैरे झालं, लगेच झोपून घेतलं, थोडंसं लवकरच झोपलो होतो। मग आता उठलोय, मस्त सकाळ झाली, आता कोवळं ऊन पण येतंय, चहा ठेवलाय, अजून बाकीचं आवरायचं आहे। आणि आज दुसऱ्या दिवशी मम्मीचा बड्डे पण आहे आज माझ्या, तर मम्मीच्या बड्डेसाठी पण जायचं आहे कारण आता पप्पा नाही आहे, पप्पा वेरूळलाच आहे कारण ते 2 तारखेला त्यांचं अनुष्ठान संपणार आहे। त्यामुळं मग म्हटलं जाऊ आपण, पण मग आता नाही जायचं आहे, दुपारून 3-4 वाजता जाऊ आम्ही नाशिकला। मग तोपर्यंत घरातलं पण आवरून घेते कारण मग 2-3 दिवसाचे आपले कपडे वगैरे तिथले ते पण वॉश वगैरे करायला ठेवायचे। त्यामुळं मग म्हटलं बघू चला आता पुढे कसं होणार आहे व्हिडिओ, तुम्ही बघत राहा। अच्छा, या सर्वजण चहा प्यायला। आणि आपलं नवीन कलेक्शन पण येणार आहे लवकरच, तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या ऑर्डर्स द्या कारण ह्या वेळेस शॉर्ट कुर्तीज, लॉंग कुर्तीज सर्व आणलेलं आहे आपण। तर त्याला पण तुमचं जसं मागे प्रतिसाद होतं तसंच याला पण प्रतिसाद द्या आणि लवकरच आपण 3 पीस कुर्ती सेट पुन्हा अवेलेबल करणार आहे। पण आता हे 2-3 दिवस घरी नव्हतो त्यामुळं, आणि पुढच्या म्हणजे आजची 30 तारीख आहे आणि 2 तारखेला लगेच इलेक्शन पण आहे, त्यामुळं मग 2 दिवस जाता नाही येणार आम्हाला। तर त्यानंतर इलेक्शन वगैरे झाल्यानंतर पुन्हा तो रिस्टॉक करणार आहे। तर ज्या कोणा ताईंना पाहिजे असेल तर त्यांनी नक्कीच थोडंसं थांबा, म्हणजे आपला येतीलच लवकरच तो पण माल। पण आता शॉर्ट कुर्ती आणि लॉंग कुर्तीचा माल आलेला आहे, तो पण तुम्हाला आवडेलच अशी अपेक्षा आहे। आणि लवकरात लवकर तुमचा ऑर्डर कन्फर्म करा तुम्ही, कारण स्टॉक येतो आणि पटकन जातो, काही साईज भेटत नाही त्यामुळं। आणि पुढच्या वेळेस मी नक्की ट्राय करेल 3XL 4XL पण आणायचं कारण आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्या भरपूर ताईंना 4XL पण लागतं आहे, 3XL पण लागतं आहे आणि MXL पण MXL आणि मीडियम असे सर्व साईज आणायचा मी प्रयत्न करेल। पण मग बघू आता कसं होणार आहे। आता मी बाकीचं घरातलं पण सर्व आवरते आणि मग तुम्हाला भेटते। आणि त्यात मम्मींचं पण पारायण चालू आहे गुरुचरित्राचं, तर मम्मी गेल्या मंदिरात कारण 7 दिवसाचं पारायण आहे, तर ते आता मंदिरात गेलेलं आहे। तर चला शेवटच्या दिवशी तुम्हाला पण दाखव। घरी करायचं होतं त्यांना, पण मग त्या बोलल्या की तिथे कसं सामायिकमध्ये म्हणजे होऊन जातं ना, त्यामुळं मग दरवर्षी त्या डिसेंबर महिन्यातलं पारायण तिथेच करत असतात। सकाळी सकाळी मस्त गरम गरम चहा पिल्यानंतर दिवस अगदी आपला छान जातो। आणि सध्या तर खूप जास्त थंडी पडायला लागली, त्यामुळं मग असं वाटतं मस्त गरम गरम चहा प्यावा। त्यामुळं मग आता चहा ठेवला होता, चहा घेतला आणि त्यानंतर मग सर्व कामं लवकर आवरून घेतली कारण मग जसं सांगितलं की आम्हाला नाशिकला पण जायचं होतं आणि मला बाकीचं पण घरातलं आवरायचं होतं। त्यामुळं मग मी सर्व आवरून घेतलं आणि इतकं काही मग व्हिडिओ घ्यायला जमलं नाही कारण व्हिडिओ घ्यायचा म्हटलं तर मग प्रत्येक कामात थोडासा उशीर होऊन जातो। त्यामुळं मग स्वयंपाक वगैरे करून घेतला, किचनही स्वच्छ धुवून घेतला। मम्मींचं पारायण चालू होतं त्यामुळं मग त्या तिकडे होत्या। चला आता ना खालचं सर्व आवरलंय, साधारण 11-11:30 वाजले आणि आम्हाला मम्मीकडे जायचंय 3-3:30 वाजता। तर म्हटलं चला खूप दिवस झाले, म्हणजे दिवाळी गेली, दसरा गेला, त्यानंतर मग घरातलं काम, ऑफिसचं हे ते सगळं करून कपाट आज तुम्हाला मी म्हणजे रूममध्ये दिसते कारण वेगळं कारण आहे, म्हटलं आज टाईम आहे तर आज सुट्टी पण घेतली आहे। त्यामुळं मग म्हटलं चला कपाट आवरून घेऊ कारण म्हणजे 2-3 महिने झालं की कपड्यांकडे लक्षच नाही आहे, आले तसे ठेवायचे
त्यामुळं मग ते लक्षात पण राहत नाही आहे. तर तुम्ही बघू शकता माझं पूर्ण कपाट साड्या भरलेलं आहे. पण मग त्या सगळं इकडं तिकडं एक साडी कुठे एक साडी कुठे असं झालेलं आहे. म्हटलं आज कपाट आवरून घेऊ, टाईम येतं आणि मग मम्मीकडे जाऊ. 1-2 तासात होऊन जाईल आवरून. कारण मग आणि मला असं कपाट बघायला पण आवडत नाही. जरी साड्या रोज घालणं होत नाही माझ्या, तर मग तरी पण ते असं खूप विचित्र दिसतंय. तर आता मग मी ते आवरून घेते. आणि खूप टाईमला पण बघायचं होतं की मी कपाट कसं सेट करते, तर तुम्हाला ते पण दाखवते. पण ते माझं सर्व साड्या आहे, पण आता ते सगळं खाली घेणार आहे. तर तुम्हाला तर माझ्या साडीचं कलेक्शन माहिती आहे, त्याच्यात अजून भरपूर साड्या ॲड पण झालेल्या आहे. पण मग जसं मी आवडत तसं तुम्हाला एक दाखवेल. जर जी नवीन घेतलेली मी ती, चला आता सुरुवात करते. ड्रेस पण आवडायचे, पण पहिले एक आवडतं, त्याच्यानंतर दुसरं आवडते. कारण सगळंच पसारा काढून ठेवला तर मलाच कळणार नाही कुठे काय ठेवायचं आणि कुठे काय ठेवायचं. तसं तर माझं खूप दिवसापासून चाललेलं होतं की कपाट आवरायचं, पण मग त्याला टाईमच भेटत नव्हता. तर म्हटलं चला आज आलो आहे, म्हणजे घरात लवकर आवरलं आहे आणि थोडासा वेळ पण होता म्हणजे नाशिकला जायला. तर म्हटलं चला कपाट आवरून घेऊ. त्यामुळं सर्व साड्या खाली घेतल्या. आणि खरं म्हणजे मी जास्त मनावर का घेतलं, तर मला ज्यावेळेस वेरूळला जायचं होतं त्यावेळेस मी साड्या काढल्या. त्यावेळेसच म्हटलं की आता कपाट आवरण्याची वेळ आली, त्यामुळं तिकडनं आल्या लगेच कपाट आवरायला घेतलं. भरपूर साड्या काढलेल्या आहे. काही त्यात डेली यूज तर साड्या नाही करत मी, पण मग काही साध्या आहे. म्हणजे आपण पटकन कुठे जायचं असलं, काही छोटंसं काम असलं किंवा कार्यक्रम असला तर अशा साध्या साड्या पण आहे. त्यानंतर पार्टीवेअर पण भरपूर आहे. त्यानंतर पैठण्या पण भरपूर झाल्या आता. तर आता पहिले मी कपाट स्वच्छ करून घेते. पहिले एक पॅसेज आवडतं, म्हणजे सगळं खाली घेतली तर नाही घेतलं तर मग ते मीच कन्फ्यूज आहे कुठे काय ठेवायचं आहे मला. सर्व साड्या काढून घेतल्यानंतर म्हणजे कपाटात इतकी धूळ तर काही जात नाही, पण मग खिडकी वगैरे उघडी असते आणि आमचं घर अगदी रस्त्याला लागून आहे. त्यामुळं बारीक धूळ ती म्हणजे बारीक फटींमधून मध्ये जाते. त्यामुळं साड्या खाली घेतल्यानंतर आधी स्वच्छ ओल्या कपड्याने वरचा पॅसेज पुसून घेतला आणि पुन्हा मग तो म्हणजे सुक्या कपड्याने पुसून घेतला तोपर्यंत. आणि सर्व साड्या खाली काढून ठेवलेल्या होत्या. तर तुम्ही बघताय की खाली काढल्यानंतर त्या भरपूर साऱ्या दिसतात. म्हणजे कपाटात ठेवल्यावर कधी तर असं वाटतं की ही साडी म्हणजे आपल्याकडे साडी आहे की नाही. पण मग असं काढल्यानंतर मग लक्षात येतं अरे ही पण होती ती पण होती असं. तर आधी मी ज्या साध्या साड्या आहे ना, तर त्या काढून म्हणजे घडे वगैरे तशीच आहे, फक्त इकडे तिकडे झालंय. त्यामुळं बाकीचं जास्त वापर नसल्यामुळे इतकं पण ते हे नाही झालेलं आहे. ते जसं म्हणतो ना खूपच घडा मोडलेला आहे साड्यांच्या किंवा काय असं काही झालेलं नाही आहे. पण मग ब्लाऊज वगैरे सापडायचं. आणि मी काय करते, साडीची घडी घातल्यानंतर ना ब्लाऊज त्याच्यातच ठेवते. म्हणजे मग ज्यावेळेस साडी घालायची असेल आपल्याला तर ब्लाऊज शोधायला लागत नाही कुठे ठेवलंय कुठे नाही. साडीची घडी आणि मला पहिल्यापासून सवय होती की साडीची घडी घातल्यानंतर त्यातच ब्लाऊज ठेवायचं. तर काही जण काय करतात, हँगरला साडी लावतात त्यानंतर मग खाली वेगळे ब्लाऊज ठेवतात. तसं मी पहिल्यापासून साडीच्या मध्येच ब्लाऊज ठेवायची. आणि तसं केल्यामुळे म्हणजे साडी सापडायला पण आपल्याला इझी पडतं आणि एवढ्या साड्यांमध्ये आपलं ब्लाऊज कुठे लपून बसतं ते पण कळत नाही. त्यामुळं मग साडीतच असलं तर ते कधीही चांगलं असतं. तर एवढ्या साड्या बघताय, पण मग मी कधी म्हणजे तुम्ही मला जास्त साडी घालताना बघितलं नसेल. आपण म्हणजे मी तर काही कार्यक्रम असला तर साडी घालते, नाहीतर मग रोज तर ऑफिसला त्याच्यासाठी तर आपण ड्रेसच यूज करतो. पण मग तरी पण प्रत्येक म्हणजे बायांची सवय असते तुमच्यावरून म्हणजे तुम्हाला पण माझ्याशी रिलेट होत असेल की कितीही साड्या असल्या तरी पण आपल्याला असं वाटतं की अरे ही साडी आपल्याकडे नाही आहे, ती साडी आपल्याकडे नाही आहे. आणि दरवेळेस नवीन साड्यांचे पॅटर्न्स येत असतात आणि प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की अरे ही पण साडी आपल्याकडे पाहिजे, ही नवीन आली आहे तर ते पण कलेक्शन आपल्या साडीमध्ये पाहिजे. तर असंच असतं, तुम्ही साड्या वापरा अगर ना वापरू,
पण मग साड्या घेण्याची हौस प्रत्येकालाच असते आणि तसंच माझं पण आहे. म्हणजे मी साडी म्हणजे अगदी कधी कधी वापरते, कधी कधी वापरत पण नाही, कधी कधी विसरून पण जाते की ही साडी पण आहे आपल्याकडे. पण मग मला खूप हौस आहे मला साड्या घ्यायची, तशी घालायची पण आहे हौस. पण मग इतकं काही जमत नाही दरवेळेस साडी घालायला आणि साडी घालून काम पण होत नाही त्यामुळं. पण मग भरपूर साऱ्या साड्या घेऊन ठेवलेल्या आहे आणि मला साड्या अशा व्यवस्थितच ठेवलेल्या आवडतात. त्यामुळं मग जेव्हा टाईम मिळेल त्यावेळेस मी म्हणजे माझं कपाट आवरत असते. तर तुम्ही बघताय की मी ना म्हणजे व्हाईट साडी होती तर ती पण बॅगमध्ये ठेवली, कारण व्हाईट साडीला लगेच डाग पण पडतो कसलाही त्यामुळं. आणि एक साईडला ज्या साड्या लावलेल्या आहे ना तर त्या अशा पटकन कुठे छोटासा कार्यक्रम असला तर त्यासाठी पटकन घालता येतील अशा साड्या होत्या. तर मग मी त्या एक साईडला लावून घेतल्या सर्व. आणि दुसरी जी साईड होती तर तिथे पैठणी म्हणजे पैठणी डेलीवेअरचं नाही पण मग पैठणी आणि त्यानंतर ज्या आपल्या पार्टीवेअर साड्या असतात ज्या आपण एखाद्या कार्यक्रमाला लग्न समारंभासाठी घालतो तर तशा साड्या मी एक साईडला ठेवून दिलेल्या होत्या. तसं तर कपाट दरवेळेस आवरलेलंच असतं, पण मग घाई गडबडीत आपल्याकडनं काय होतं एक साडी काढल्या जाते पुन्हा मग ती खालीवर होऊन जाते आणि आपण म्हणतो जाऊ दे चला नंतर बघू आणि नंतर बघू म्हणता म्हणता मग ते लावण्याचं म्हणजे योगच येत नाही लवकर. तर मला तर असं वाटतं प्रत्येक स्त्रीने ना महिन्यातून एकदा तरी आपलं कपाट आवरलं पाहिजे. त्यावेळेस तिला कळतं की अरे ही पण साडी आपल्याकडे आहे. कारण माझंही तसंच काहीतरी झालं होतं की मला म्हणजे 1-2 साड्या बघितल्यानंतर असं वाटलं अरे ही साडी आपल्याकडे होती मग आपण ही पण न्यायला पाहिजे होती. असो दरवेळेस आपल्याला म्हणजे ज्यावेळेस नवीन साड्यांचं काही नवीन आपण बघितलं दिवाळी दसऱ्यामध्ये नवीन नवीन स्टॉक येतच असतो साड्यांचा म्हणजे तर आपल्याला असं वाटतं की प्रत्येक साडीचं कलेक्शन आपल्याकडे पाहिजे. तसं माझं पण आहे. तर तुम्ही बघताय की बोलता बोलता तुमच्यासोबत माझं सर्व साड्याही लावून झाल्या व्यवस्थित. आणि ज्या पैठणी वगैरे आहे भारीतल्या साड्या तर त्या मी सर्व म्हणजे अशा बॅगमध्ये पॅक करूनच ठेवते आणि बाकीचं पण आवरून घेतलं. तर ह्या ज्या खाली ठेवलेल्या साड्या तर त्या अगदी सिंपल आहे. तर त्या मी घातलेल्या म्हणजे यूज केलेल्या पण आहे पण मग त्या खाली ठेवून दिलेल्या आहे कारण मग त्याचा इतका वापर होत नाही. आणि मध्ये फक्त ज्वेलरीसाठी एक बॉक्स ठेवलेला आहे. साड्या वगैरे सर्व आवरून झाल्या. त्यानंतर मग शेजारच्या कपाटात माझे ड्रेस होते तर मग म्हटलं चला आता साड्या आवरून घेतलेल्याच आहे तर ड्रेसही आवरून घेऊ, कारण ड्रेस तर रोजच यूज होतात आणि प्रत्येक वेळेस घडी घातल्यानंतर ड्रेस व्यवस्थितच ठेवला जाईल असं होत नाही. कधी कधी घाई असते त्यामुळं मग आपण फक्त घडी घालतो आणि ठेवून देतो. तर कधी कधी सापडायला पण आपल्याला प्रॉब्लेम होतो. कधी कोणत्या ड्रेसची ओढणी कुठे सापडत नाही तर कोणत्या ड्रेसची पॅन्ट सापडत नाही. तर आपण मग काय करतो सर्व ड्रेस खाली घेतो आणि पुन्हा जी वस्तू सापडली ती काढून ठेवतो आणि बाकीचे सर्व असंच कोंबून टाकतो कपाटामध्ये. तसंच माझंही होतं. तर त्यामुळं म्हटलं चला आता सर्व कपाट काढलेलंच तर तेही आवरून घेऊ. तर बघताय वरती मी सर्व डेली यूजसाठीचे कपडे आणि सर्वात खालच्या ह्याच्यात ज्या आपण फंक्शनसाठी किंवा मग चांगल्या एखाद्या कार्यक्रमाला घालून जाण्यासाठी ठेवतो तसे ड्रेस खाली ठेवले आणि मिडलच्या कप्प्यामध्ये मी आपले नाईट सूट वगैरे तिथे ठेवले होते. आता आवरलंय माझं, बघताय तुम्ही मस्त ड्रेस वगैरे घालून रेडी झाली मी. तर आता जायचं आम्हाला नाशिकला. तर नाशिकला कशासाठी तर नाशिकला आज मम्मीचा बड्डे आहे माझ्या, त्यामुळं मग आज छोटंसं सेलिब्रेशन करू म्हटलं. इतका काय मोठा बड्डे वगैरे काही करायचं नाही आहे. पप्पा पण तिकडे अनुष्ठानासाठी त्यामुळं मग म्हटलं चला आपण जाऊ, तिला पण थोडंसं बरं वाटेल. त्यामुळं मग आता आम्ही निघतोय. मिस्टर पण गेले बाहेर तर ते मला फोन करून बोलले की मी येतो तोपर्यंत तू आवरून ठेव. तर मिस्टर ते थोडं इलेक्शनचं काम होतं कारण सर्वांना माहिती की आता नगरसेवकांचं निवडणूक आहे. तर मिस्टरांचे मामा तर ते पण उभे आहे त्यामुळं मग थोडंसं त्यांचं इलेक्शनचं पण काम होतं. मग ते तिकडे गेले. आता ते आल्यानंतर मग आम्ही निघू. तर चला तुम्ही पुढचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा की मम्मीचं सेलिब्रेशन कसं होतं आहे काय होतं आहे आणि तिच्यासाठी गिफ्ट पण घ्यायचं आहे. तर ते गिफ्ट काय असणार आहे ते पण तुमच्यासोबत मी शेअर करेलच. तर माझं सर्व कपाट वगैरे आवरून झालं, साड्या ड्रेस वगैरे सर्व व्यवस्थित लावून झाले. त्यानंतर मग आता नाशिकला निघायचं होतं तर मी मस्त ड्रेस वगैरे घातला नवीन. आणि हा जो ड्रेस बघताय तर हा मी दिवाळीच्या वेळेस घेतलेला होता. तर मला याचं कॉम्बिनेशन खूप आवडलं होतं त्यामुळं मग मी मिरर सेल्फी घेत होते. आणि नंतर मग आम्ही निघालो नाशिकला. तर नाशिकला जायला आम्हाला 4 वाजले कारण मिस्टर थोडे उशिरा आले.
आणि जाण्याच्या आधी आम्ही पाणीपुरी खाल्ली. तर इथली पाणीपुरी खूप छान लागते आणि मिस्टरांची तर मोस्ट फेवरेट तिथली. आणि ते मिस्टर मला बोलत होते चल मी तुला पाणीपुरी खाऊ घालतो, पण माझ्या तोंडात ऑलरेडी पाणीपुरी होती. मग जाताना घरी आम्ही केक घेतला आणि खूप सारे केक होते तिथे. रसमलाई केक, चॉकलेट केक, रबडी केक, खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते. आणि मला चॉकलेटचा म्हटलं चला चॉकलेटचा घेऊ, मम्मीला आवडतो तर. मग मिस्टर बोलले की जो ब्लॅक चॉकलेटचा होता तर आम्ही तो वाला घेतला केक. तर खूप छान होता आणि त्याच्यावर मस्त सासूबाई असं नाव पण टाकून घेतलं होतं मिस्टरांनी. तर केक वगैरे घेतला आणि आता निघालो होतो घरी. तर घरी जायला आम्हाला तुम्ही बघताय तरी 5:30 वाजूनच गेले होते. आणि घराचंही काम चालू होतं. तर प्लास्टर वगैरे तर एक साईडचंच झालं. तर बाकीचे कारागीर ते थोड्या दिवसांनी येणार होते, त्यामुळं अजून बाकीच होतं. घरी गेल्यानंतर जरा वेळ बसलो, फ्रेश झालो, चहा पाणी घेतला आणि बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात केली. तर बड्डेसाठी फक्त मी, मम्मी, माझा भाऊ आणि मिस्टर आणि आजी होती. पण मग आजीला इतकं चालता वगैरे येत नाही, त्यामुळं आजी तिच्या पलंगावरच बसलेली होती. तिने तिथूनच मम्मीचं औक्षण केलं होतं तिथे बोलून, त्यामुळं मग ते तुम्हाला व्हिडिओत दिसत नाही आहे. आणि इथे केक बघताय तुम्ही, खूप छान केक होता आणि टेस्ट पण खूप भारी लागली त्याची. त्याच्यावर मस्त सासूबाई असं नाव टाकलेलं होतं. मी मम्मीचं औक्षण केलं मग, आणि मी एकटीच होती त्यामुळं मग मी एकटीनेच औक्षण केलं. आणि त्यानंतर मग आम्ही केक वगैरे कापून घेतला. मस्त मम्मीला बड्डेचं विश पण केलं. तसं तर मम्मी असं मम्मीला आवडत नाही बड्डे सेलिब्रेशन करायला, पण मग प्रत्येकाची हौस असते. आणि तिला मी जाणार होती तरी पण ती बोलली अगं कशाला, मी काय लहान राहिली का आता बड्डे सेलिब्रेट करायला. पण मग माणूस वयाने लहान असो मोठं असो प्रत्येकानेच आपला बड्डे सेलिब्रेट केला पाहिजे असं मला तरी वाटतं. त्यामुळं मग आम्ही केक वगैरे घेऊन गेलो होतो आणि मस्त तिला केक खाऊ घातला. तिला पण खूप आवडला. पण मग तिला आम्ही दोघं खाऊ घालत होतो, त्यामुळं तिला पण हसू कंट्रोल होत नव्हतं. ती म्हणत होती अगं एकानेच खाऊ घाला. तर तिने म्हणजे गुड्डूने तिला खाऊ घातलं. त्यानंतर मग मी माझा हातातला केक मीच खाऊन घेतला. त्यानंतर मग मिस्टर आणि मी दोघांनी मम्मीला केक खाऊ घातलं, तरी पुन्हा तिचं हसायचं काम चालूच होतं. त्यानंतर तिने सर्वांना केक खाऊ घातला. त्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढले. सासूबाई चाललं होते फिरायला, मग त्यांच्याकरता आम्ही टू पीस आणलेले, ऋतूनी आणि मी. ड्रेस आहे ड्रेस. हा माझ्या आवडीचा आहे हा कलर, आणि हा ऋतूच्या. मम्मीसाठी आम्ही हे 2 ड्रेस घेतले होते. तर हा एक पिंक कलरचा आणि हा एक पेट्रोल ब्ल्यू कलरचा. तर दोघंही ड्रेस मम्मीला खूप आवडले. त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलो आणि लगेच सिन्नरला निघालो. तर चला, आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.